हॅलो, माझे नाव रुपाली आहे आणि माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबवरती. खरं सांगायचं तर मला कॅमेऱ्यासमोर बोलायची अजिबात सवय नाही आहे. मी थोडी कमी बोलणारे आहे आणि अनोळखी लोकांसोबत बोलताना मला थोडी भीती वाटते. पण मी आज माझी भीती बाजूला ठेवून आज यूट्यूबसोबत एक नवीन सुरुवात करते. कारण मला असं वाटतं की आपण जर कॉन्फिडन्स येण्याची वाट बघत बसलो तर आपण कधीच सुरुवात करू शकणार नाही. म्हणून मी आज तुम्हाला माझी खरी इंस्टाग्राम जर्नी सांगणार आहे. मी इंस्टाग्रामवरती कुठून सुरुवात केली, काय केलं, कसं केलं, हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर्नी सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगते की मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी घरीच असते. त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की मी काहीतरी करावं, पण काय करावं हे मला काही समजत नव्हतं. मग मला यूट्यूबवरती बघून मिशो क्रिएटर क्लबबद्दल समजलं. माझ्या इंस्टाग्राम जर्नीला सुरुवात झाली 15 डिसेंबर 2025 पासून. ही माझी पहिली रील होती आणि मी माझ्या सुरुवातीच्या रील्समध्ये अजिबात चेहरा दाखवत नव्हते. मी फक्त प्रोडक्ट दाखवायचे, त्यावरती सॉन्ग लावायचे आणि रील अपलोड करायचे. मला तेव्हा कॅमेरासमोर येण्याचा अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. मला पण हाच प्रश्न पडायचा की लोक काय बोलतील, आपल्या जवळचे नातेवाईक काय बोलतील, हे प्रत्येकाला सुरुवात करण्याआधी वाटत असतं. पण मी एक गोष्ट केली, मी थांबली नाही. साधारण 4 ते 5 महिन्यापूर्वी मी माझा चेहरा दाखवायला सुरुवात केली आणि माझ्या त्या रीलला देखील लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तिथूनच माझा कॉन्फिडन्स हळूहळू वाढायला लागला आणि आता मला हळूहळू कॅमेऱ्याची सवय व्हायला लागली आहे. आणि आता तुम्ही जर माझ्या प्रोफाईलवर जाऊन पाहिलेत तर 80%च्या वरती माझा चेहरा दाखवून रील्स बनवते. आता तुम्हाला वाटत असेल तर ही तर खूप छोटी गोष्ट आहे, पण ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ज्याला कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायची सवय नाही किंवा अनोळखी लोकांसोबत बोलताना त्याला थोडीशी भीती वाटते, तर तुम्ही समजू शकता की माझी परिस्थिती काय असेल त्यावेळेस. आणि नुकतेच गेल्या महिन्यात माझी एक रील व्हायरल गेली आणि ती मी प्रोफाईलवरती पिनसुद्धा केलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्या रीलला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला की मला त्यातून खूप मोटिवेशन मिळालं. मला जाणवलं की आपण सुरुवातीला खूप घाबरतो, पण हळूहळू चांगला रिस्पॉन्स मिळायला लागतो. लोक आपल्याला नोटीस करायला लागतात आणि आपला कॉन्फिडन्स हळूहळू वाढत जातो. आज 19 ऑगस्ट आहे आणि तुम्ही माझ्या प्रोफाईलवर जाऊन बघाल तर आज माझे फॉलोअर्स 21,000पेक्षा जास्त आहेत. माझ्यासाठी हा फक्त 21,000 हा नंबर नाही आहे. या नंबरच्या मागे अनेक छोटे छोटे प्रयत्न आहेत. घरची कामं सांभाळून कंटेंट बनवणं, व्हिडिओ बनवणं, रील शूट करणं, एडिटिंग करणं, अपलोड करणं, कधी व्हिडिओ चांगला नाही झाला तर पुन्हा बनवणं, व्ह्यूज जरी नाही आल्या तरी पण दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हिडिओ अपलोड करायचा. हे सगळे या जर्नीमधला एक भाग आहे. मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझ्यासारख्या अशा अनेक महिला असतील ज्यांना घरी बसून काहीतरी करायचं आहे. आपल्या सगळ्यांनाच पैशाची गरज असते आणि कधी-कधी असं मनापासून पण वाटत असतं की आपण स्वतःची काहीतरी ओळख बनवावी. पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. मला पण हे सगळं पहिल्या दिवसापासून माहीत नव्हतं. मी पण हळूहळू शिकत गेले. इंस्टाग्रामवरती सुरुवात करण्याआधी मी पण असेच घरचे कामं आवरायचे आणि झोपायचे किंवा मग रील्स स्क्रोल करत बसायचे. पण मनापासून मला एक इच्छा होती की मी पण काहीतरी करावं. मग असंच मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघत किंवा गुगलवरती सर्च करत मला मिशो क्रिएटर क्लबबद्दल माहिती मिळाली. मग मी त्याबद्दल शिकायला सुरुवात केली आणि कंटेंट बनवून, रील बनवून लिंक शेअर करायला सुरुवात केली. हळूहळू रीलवरती कमेंट यायला लागल्या. माझ्या लिंकवरून लोक खरेदी करायला लागले आणि त्यातून थोडे इन्कम चालू व्हायला लागले. बऱ्याच जणांना मिशो क्रिएटर क्लब काय आहे हे माहीत नाही किंवा ज्यांना माहीत आहे त्यांना कशी सुरुवात करायची हे कळत नसेल. याबद्दल मी हळूहळू तुमच्यासोबत माहिती शेअर करणारच आहे. इंस्टाग्रामवरती सुद्धा मला बरेच DM येतात की ताई तुम्ही व्हिडिओ कसे बनवता, प्रोडक्ट कसे मागवता किंवा यातून खरंच पैसे मिळतात का? बऱ्याच जणांना मी इंस्टाग्रामवरती रिप्लाय पण देते, पण सर्वांनाच रिप्लाय देणं हे काही पॉसिबल होत नाही. म्हणूनच मी हा चॅनल चालू केलेला आहे. मी सुरुवात केली तेव्हा माझे 0 फॉलोअर्स होते. स्टार्ट केल्यापासून मी 2 ते 3 महिने रील बनवत गेले, अपलोड करत गेले. व्ह्यूज कमी होत्या तरी पण मी ते कंटिन्यू चालूच ठेवलं. 3 महिन्यानंतर हळूहळू व्ह्यूज वाढायला लागल्या. लोक लिंक मागायला लागले, त्यावरून खरेदी करायला लागले आणि त्यातून मला थोडेफार पैसे पण मिळायला चालू झाले. तुम्ही माझ्या अकाउंटवरती जाऊन बघाल तर माझी पहिली रील काय परफेक्ट नव्हती. मला जसे जमेल तशी मी रील बनवली आणि ती अपलोड केली. माझे काही खूप मोठे फॉलोअर्स नाहीत किंवा मी खूप मोठी क्रिएटर नाही आहे.
पण माझे काही छोटे मोठे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत इथून पुढे शेअर करणार आहे. मी जे शिकले, जे चुकले ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझी ही छोटीशी स्टोरी बघून कदाचित कोणत्यातरी महिलेला कॉन्फिडन्स येईल की आपणही काहीतरी स्वतःचं चालू करावं असं. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी एवढी स्टोरी सांगते. हा माझा पहिलाच व्हिडिओ होता. मला माहिती आहे मी थोडंसं अडखळत बोलले. तुम्हाला पण जाणवलं असेल की मी थोडीशी घाबरत बोलत आहे. माझ्या मनात आतासुद्धा थोडीशी भीती आहे. पण काही हरकत नाही. सुरुवात तर झाली. सुरुवात करणंच खूप कठीण असतं, पण हळूहळू ते सोपं होत जातं. माझा हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे बोलताना थोडी चूक झाली असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा. मला अजून बरंच काही शिकायचं आहे आणि माझ्यासारखाच ज्या महिला आहेत, ज्यांना घरात बसून काहीतरी करायचं आहे किंवा मिशो क्रिएटर क्लबबद्दल काही माहिती हवी असेल, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मला मिशो क्रिएटर क्लबबद्दल जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत शेअर करेल. माझा पहिला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर हा व्हिडिओ ज्यांना घरी बसून काहीतरी करायचं आहे त्यांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.